संकट काळात मोदी शहांना शरद पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली, मात्र मदतीचे पांग कसे पडले सर्वांनी पाहिलं. पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करतात, त्यांचीच पार्टनरशिप आहे. संजय राऊतांचा हल्लाबोल. याच पार्टनरशिपमधून त्यांनी विधानसभेत विजय मिळवला, राऊतांची टीका. दोन भाऊ स्वार्थासाठी एकत्र आले, नवनीत राणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. तर सत्तेसाठी स्वतःची बायको दुसऱ्याच्या पक्षात पाठवणाऱ्याने ठाकरे बंधूंवर बोलू नये, अयोध्या पौळ यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा. वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता, करुणा मुंडे यांचा सवाल. तर वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला, संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचाच पाठबळ, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दावेल, महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मी मोदीजींचा भक्त आणि मुंबईत भाजपचाच महापौर बनेल, असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं. महेश कोठारे यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. दुसऱ्याने बोललेलं ऐकून घेण्याची सवय राऊतांनी लावून घ्यावी, केसरकरांची टीका. महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोंबल्या. पण हिरो आमच्या सोबत तर विलन तुमच्या सोबत आहे, तात्या विंचू विलन होता. संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. 2014 नंतर राजकारणात भक्त हा शब्द भाजपशी संबंधित राहिलेला आहे. राजकारणात भक्त हा शब्द अंधभक्त या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. सचिन सावंत यांची टीका. मी भाजप आणि मोदी भक्त असं वक्तव्य महेश कोठारेंनी केलं होतं. या वक्तव्यावरून सचिन सावंत यांची टीका. पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार नैतिकता म्हणून मोहळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, धंगेकरांचा आरोप. पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा आहे, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक. वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर. राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे भाजपात जाण्याच्या चर्चा. पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क. कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही. सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्ता भरणेंचं उत्तर. राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी अजितदादांनी दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं. भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये प्रवेश करतायत. दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा प्रकार नाही. भाजपमधील पक्षप्रवेशावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध. भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन. लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचे सवाल. सोलापुरात एकाच रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवला. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा निर्णायक ठरली. कार्यक्रमाला आजी माजी आमदारांची होती उपस्थिती. ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, तो अजित पवार की झाड की पत्ती. राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राऊतांची टीका. मुंबई पालिकेतील बदली बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा. सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप. मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांची चौकशी करा. सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार. देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात. बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान. सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावलेंना दे धक्का. रमेश मोरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. रमेश मोरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते. रमेश मोरेंनी गोगावलेंचे विश्वासू सहकारी अशी त्यांची सध्या ओळख आहे. जालन्यात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. जालन्यातील उपोषण सहित बंजारा समाजाची दिवाळी. आरक्षणासाठी मागील 4 दिवसांपासून विजय चव्हाणांचं उपोषण सुरू. अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात चुकीचा रिपोर्ट बनवल्याचं समोर. गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. कोरोना झाल्याचं खोटं सांगून चुकीचे उपचार केल्यानं एकाचा मृत्यू. मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल. दिवाळीनिमित्त परळीमध्ये आमदार धनंजय मुंडेंची व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा त्यांनी दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काल धनंजय मुंडेंनी मतदारसंघातील नगरपरिषद इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मंत्री गिरीश महाजनांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी. महाजनांची यावलमधील बारीपाड्यातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी. यानंतर महाजनांनी चुलीवर भाकर चटणी खाण्याचा आस्वाद घेतला.
अमरावतीत दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्याने अंध, निराधार, बेघर आणि दिव्यांगांसोबत साजरी केली दिवाळी. राणा दाम्पत्याकडून किराणा सामानाचं वाटप, मुख्यमंत्र्यांनीही दिल्या फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा. भाईंदर पूर्वमधील जय तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये चिमुकल्यांनी साकारला सिंधुदुर्ग किल्ला. किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, चिमुकल्यांचं सर्व स्तरातून कौतुक. ठाण्यात ऐन दिवाळीच्या सणांमध्ये पावसाचं सावट. ठाण्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. निफाड तालुक्यात जोरदार पाऊस. काढणीला आलेल्या शेतीपिकांना फटका बसणार, तर द्राक्ष बागेच्या फळधरणीवर परिणाम होणार. परभणी जिल्ह्यातील काही भागात परतीच्या पावसाच्या सरी. पाऊस झाल्यानं रब्बी हंगामाची कामं रखडण्याची शक्यता. मीरा भाईंदरमधील काशीमीरा परिसरात 2 गटात वाद. मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुलपाडा परिसरात 2 गटात वाद. वादानंतर 25 पेक्षा अधिक रिक्षांची तोडफोड. पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवून अटकेची प्रक्रिया सुरू. रायगड जिल्हा परिषदेतील आर्थिक घोटाळा प्रकरण. चौकशीच्या रडारवर असलेल्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या. कर्मचाऱ्यांनी विष पिऊन जीवन संपवलं. आर्थिक गैरव्यवहारात ज्योतिराव वरुडे यांच्यासह 3 गुन्हा दाखल झाला होता. मानसिक त्रास झाल्यानं कर्मचाऱ्याची आत्महत्या.